आणि पहिलं षटक घेऊन कार्तिक सज्ज होतोय. घेऊन जातोय सरले तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने जिकडे दीपेश जॉईन आहेत. जसं कार्तिक म्हटलं ना तर तितकेच चांगले गोलंदाजी हाताळतोय आजच्या दिवसामध्ये. परंतु श्रेयस आणि मितेश काय एवन जोडी राहिले UCC डोंगरपाडा संघासाठी. ताबडतोब फलंदाजीसाठी जाणले जातात. आता पहिला चेंडू डिलिव्हर केला जातो. स्टेट करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने चेंडू जातो सीमारेषा पार. येतोय NKPL दर्जेदार चौकार. यस डीजे थँक्यू. पहा डीजे नकोय, ऍक्शन रिप्ले महत्वाचा आहे. कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला पहा. वेट वॉच थोडा क्रॉस झाले होते आणि क्रॉस होताना गॅप मधून पहिल्या चेंडूवर या प्रकारची सुरुवात म्हणजे बॉलरला दबावामध्ये आणणं. कसं दबावामध्ये दोन्ही आहेत परंतु असं म्हणतात ना दबाव में कोई निखरते है तो बिखरते है. परंतु आत्ता तुम्हाला निखरायचं नाही तर बिखरायचं आहे. कशा प्रकारे गोलंदाजी हातावी लागेल. एक धाव परिपूर्ण केले जाते. चौकार आल्यानंतर एक धाव नक्कीच सन्मान दिला जातोय. एक मोठ्या क्रिकेटरची निशाणी म्हणली जाते. चौकार आल्यानंतर सिंगल आणि एक धावाची धावफलक पुढे सरकवण्याचा प्रयत्न देखील आहे. 24 चेंडू 35 धावा कशा प्रकारे चेस होतील त्याचं प्रत्यक्षित उदाहरण देताना पहिल्या चेंडूवर चौकार देखील आलाय. पुढचा चेंडू हलक्या हाताने स्टेअर केलाय. एक धाव डिग्रच्या स्वरूपात एक धाव मिळेल. धावसंख्या पाहिल्या तर 3 चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा धावफलकावर लगावले गेलेले आहेत. अजूनही पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. 35 धावांचं आव्हान आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला भेदून जातोय. हा चेंडू NKPL चौकार 4 धावांसाठी. काय जबरदस्त फटका आहे पहा. सुरुवात या प्रकारची आहे मग 34 की 35 असो ते महत्वाचं नाहीये. इकडे 4 चेंडू मध्ये 10 धावा झाल्यात. पहा कशा प्रकारे फटका. येस पुन्हा गॅप मधून वेट केलं होतं आणि वेट करत असताना फुलटॉस चेंडू त्याला फक्त ड्राईव्ह केला गेला. दिशा दिली गेली. कडक स्ट्रोक. दुसरा चौकार. मितेशच्या बॅट मधून आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 9 धावा आल्या आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. 10 धावा धावकर. 35 धावांचा पाठला काय की बचाव अजून करायला मार्ग नाही आहे. परंतु सुरुवात चांगली झाली UCC डोंगरपाडा या संघाची. चर्चा झाली गेले. आता चर्चेस काय उत्तर होईल अजूनही कळायला मार्ग नाही आहे. पहा पुन्हा एकदा सज्ज होतोय कार्तिक. 4 चेंडू 10 धावा. पुन्हा एकदा कार्तिक सज्ज होतोय. पहा थोडासा दबाव आलाय कार्तिकवर आणि या दबावामधून कशा प्रकारे कमबॅक करणार. समोर खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला फेकी. ओ इतका वेल 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 महत्वाचा आहे परंतु इतका वेल नको आहे. कदाचित इकडून फेकी होणं गरजेचं होतं. 5 मध्ये 11 ही सुरुवात आहे. कदाचित दीपेश या फेकीने विकेट सुद्धा आला असता पण भरपूर वेळ गेला. इतका वेळ नवाय. वेळ देखील महत्वाची आहे. वेळ कोणासाठी महत्वाची आहे. सर्वांसाठी वेळ आहे परंतु वेळ चांगली कोणासाठी आहे. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न ह्या वेळेला क्षेत्ररक्षक चांगला बॅकअप सुद्धा होते परंतु अप्रतिम त्याचं क्षेत्ररक्षण निदाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या पाहिलं तर स्थिर असतील 11 धावा. अजूनही पाहिलं तर इक्वेशन 18 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 24 धावा. 18-24 समीकरण. 18-24 म्हणजेच 8 ची सरासरी. प्रत्येक षटकामागे 8 ची सरासरी राखायची आहे. आपण स्क्रीनवर पाहू शकता. कंपॅरिझन VVSC संघ पाहिला तर प्रथम षटकामागे 5 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यांच्याच विरोधामध्ये पाहिलं तर UCC डोंगरपाडा संघ 11 धावा धावफलकावर लगावले गेलेले आहेत. म्हणजेच पगडा भारी आहे UCC डोंगरपाडा संघाचा. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं षटक घेऊन येताना इकबाल. एक बाल जिसका कोई कर सके ना बाल भी बाका उसका नाम इकबाल. श्रेयस बॅकअपला होता. त्यांनी काय केलंय. बॅकअप साठी जो खिलाडी होता त्याला पुढे येणं गरजेचं होतं. आता इक्वेशन कडे आपण तिसऱ्या षटकामध्ये बोलणार. आता इक्वेशनला मजा नाही आहे. आता इकडून काय घडणार. चौकार डॉट विकेट या सर्व गोष्टी आपण या षटकामध्ये पाहणार आहोत.
12 धावा धावपळकर 1-2 रन. ऑन साइडला हलक्या हातानं ड्राईव्ह केला गेला, 1 धाव पूर्ण. या मैदानावर दुसऱ्या धाव्याचा सुद्धा प्रयत्न करतायत. पहा इतकी ताकद रनिंग बिटवीन द विकेट मध्ये आहे. यस मी म्हटलं होतं की श्रेयस लेदर क्रिकेटचा क्लास आहे. त्यांना माहित आहे कशा प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट म्हणा चांगले ड्राईव्ह पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून कॉलिंग देखील तितकेच चांगले पाहायला मिळत आहे. परंतु एक एक धावांशी धावफलक देखील पुढे नेण्याचं काम केलं जात आहे. आणि हे एक धाव कितपर्यंत संजीवनी देण्याचं कार्य आपल्याला पुढेच थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल. तोपर्यंत पुढचा चेंडू आखोटा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. आणि काय घडलं जात आहे. श्रेयस मोठा मासा गळायला लागतोय. श्रेयस काय चौकार मारण्याच्या नादामध्ये गडी बाद होतोय, षटकार लगावतोय आणि मोठ्या गडी तामुच्या असायला परत आहे. श्रेयस बॅक टू दी पार्ट. पहा ऍक्शन रिप्ले महत्वाचं आहे. काय घडलं तर पहा, वेट केलं होतं चेंडूला, त्यानंतर कडक स्ट्रोक परंतु इतक्या वरून गेला की कदाचित चेंडूने डायरेक्टली बॅनरला जाऊन टच झाला आणि आता मात्र मैदान सोडावं लागलं होतं. पहा फटक्यामध्ये ताकद होती, परंतु ताकद असताना बराच फटक्या वरून गेला आणि वरून जात असताना डायरेक्टली बॅनरला टच. नाखेरकार मैदान सोडावं लागलं. पहा पहिल्या विकेटचं पतन. समोर एखादा ब्रेकथ्रूची गरज होती ना, तो ब्रेकथ्रू आला गेलाय. इक्बालने ते काम करून दिलंय. बॅकफुटला जाऊन कट केला चेंडूला. ओ पाठीमागे बॅकअप चांगला होता, परंतु समोर सुद्धा पहिल्या खेळाडूने सुद्धा चांगलं एफर्ट लावलं होतं. 1-5 15 धावा. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतात. हो बराच हवेत उडला होता. समोर खेळण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू ओढला, फेकी बेगमान. बॅकअप कोण? बॅकअप साठी 3-3 खेळाडू आहेत. फेकी करायची काहीच गरज नव्हती. आता या चुका कुठे दिसत आहेत? शेवटच्या अंतिम षटकाला, जिकडे एक धाव महत्वाची असते. आता हा बॅकअप आता फेकी करणं गरजेचं होतं का नव्हतं का? आता इक्वेशन कडे बोलूया. 12-19 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. आता पॉवर प्लेचं षटक ऑन होणार आहे. आता पॉवर जनरेट कुठला संघ करणार? कंपॅरिझन कडे आपण बघूया. पहिल्या 2 षटकामध्ये 14 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना VVSC संघ, त्यानंतर सेकंड इनिंग मध्ये 2 षटकामध्ये जवळपास 16 धावा. पॉवर प्लेला सुरुवात. पहिला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केले सिंगल साठी. पहा आता खऱ्या अर्थानं मजा येणार आहे. इकडून खऱ्या अर्थानं मॅचचा रिझल्ट लागणार की कुठला संघ या मॅच मध्ये पुढे आहे. पॉवर जनरेट करण्यासाठी पॉवर प्लेचं षटक सुरू झालंय आणि आशुतोष नवीन गोलंदाजी मार्कवर. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ. इक्वेशन 11 मध्ये 18 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. ओ क्लीन बोल्ड. ओ यू मिस, आय डेफिनेटली हिट. बॅकफुटला गेले, बॅटशी नव्हे तर डायरेक्टली यशांची संपर्क साधलाय. अजून एका विकेटचं बदन गॉन. बघा बॅकफुट पंच करायचा होता. बॅटची इनर एज आणि यष्टी उद्ध्वस्त होते आणि मोठ्या गडी तांबूच्या आसराला पडतोय. ज्यांच्याकडे पॉवर हिटिंग झोन ज्यांच्याकडून पाहिलं जातंय असा खेळाडू मैदान सोडतोय. परंतु आशुतोष काय अप्रतिम दर्जाचा खेळ राहिलाय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी असू द्या, फलंदाजी असू द्या, आता अप्रतिम दर्जाची. हो आत्ता काय घडलंय? षटकार. यावेळेला गडी बाद होत. VVSC संघ पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने. दीपेश रिव्ह्यू रेफर केला गेलाय. आता इंटरेस्टिंग कॉल आहे. आता खऱ्या अर्थाने मजा येणार आहे. मोठा रिव्ह्यू आहे, परंतु अल्ट्राएज साठी कोणाला मागावा लागणार आहे? स्टार स्पोर्ट्स नेटवर्क. काय इकडे स्टार स्पोर्ट्स नेटवर्क येईल का? सर्व गोष्टी पाहिल्या जात आहेत. ओ कदाचित नो झालं तर ठीक आहे. आता आमच्या ऑफिशियल पंच
त्यांनी मेहनत घेतली ना बाबा, त्यांनी पण मेहनत घेतली राजा. वाद विवाद नको म्हणून इकडे दाखवतात, नियमच आहे राजा. हिमेश माहिती ना तुला, इकडे दाखवण्याचं कारण काय आहे ते सगळ्यांना माहित आहे. विश्वास ते काय जरा मुद्दामच असते, त्यांचं ते काम आहे. येस, मोठ्या कडे तमुच्या आसराला परततोय, आल्या पावल्या परत मैदानाचा ताबा सोडतोय. फलंदाज, नेक्स्ट फलंदाज मिस्टर सोहम. आता इक्वेशन काय आहे कौस्तुभ सर? इक्वेशन पाहिलं ना तर 9 चेंडूचा खेळ बाकी असेल, 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 9 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल. म्हणजे फुल टॉसला पावर केलंय, इतकं पावर केलं की ताकद पूर्णपणे लावली गेली आल्या आल्या. येस, चेंडू सी मार्ग पार, चौकार, 4 धाबा. दीपेश कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केलाय पहा. फुल टॉस ऑन साइडला, लॉंग ऑनला, काय जबरदस्त फटका. पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय घडलं माहितीये का दीपेश? 2 चेंडू मध्ये VVSC पुढे जातोय, तर पुढच्या 2 चेंडू मध्ये उत्कर्ष डोंगरपाडा पुढे जातोय. या प्रकारचं आता पॉवर प्लेचं षटक घडलंय. यस, एक तेरी एक मेरी असं मैदानामध्ये धुवांधुवा चालू आहे. 2 चेंडू पाहिले ना तर VVSC संघ पुढे गेला होता, परंतु ह्या चौकाराच्या सहाय्याने आता UCC डोंगरपाडा संघ पुढे जातोय. इक्वेशन बघा, 8 चेंडूचा खेळ बाकी असेल, 14 धावाची गरज असेल. 8-14चं समीकरण असेल. पुढचा चेंडू स्टेअर केला गेलेला आहे, कव्हरच्या दिशेने 1 धाव परिपूर्ण केली गेली. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल, पॉवर प्लेचा षटक आहे. एक मोठा फटका, कदाचित एक मोठा फटका, मॅचला कलाडणी देणारा फटका. पुन्हा एकदा खोलाचा चेंडू टोळण्याचा प्रयत्न, परंतु सुरेख शतरक्षण पाहिल्यानं त्याला चतुर चपल शतरक्षक पाहायला मिळेल आपल्या संघासाठी. तब्बल 3 धावा वाचवताना बघा कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला होता. खोलवर पद्धतीचा चेंडू होता, कव्हरच्या दिशेने टोळण्याचा प्रयत्न, परंतु शतरक्षक तटस्थ आहेत. रात्रीचे पाहिले ना तर 12 ते 1-4 झालेले आहेत, परंतु तटस्थ आहेत सगळे. जागते रहो, कारण अजून पिक्चर अभी बाकी हे मेरे दोस्त. 6 चेंडूचा खेळ बाकी असेल, शेवटचे 6 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल. 6-12 पहा आता इक्वेशन काय आहे, 6 मध्ये 12 म्हणजे आता UCC डोंगरपाडा संघाला 6चा पाडा बोलावा लागणार आहे. 6 दुनी 12, आता 12ला 12 कोण होणार, कोणाचे 12 वाजणार आहेत या पहिल्या 3 चेंडू मध्ये समजेल. पहिला बॉल येस. आता अल्लू यांची सुद्धा 12 वाजला सुरुवात झाली आहे. येस, पहिल्या विकेटचं पतन पहिल्या चेंडूवर, जबरपास गडी बाद, गॉन. येस, आपण पाहिलं ना तर मुख्य स्क्रीनवर देखील पाहू शकाल जशा प्रकारे फटका एक्झिक्यूट करायचा होता. मोठा फटके येणे गरजेचं आहे, कारण 6 चेंडू 12 धावांची गरज होती. पाहिलं ना तर जे आपले पिवळेमय कटआउट्स आहेत त्यांच्यावर चेंडू लागतोय आणि गडी बाद होत आहे. आता मात्र समीकरण असेल 5 चेंडू 12 धावांची गरज असेल, 3 मोठे फटके. आता मात्र 3 मोठ्या फटक्यांची गरज असेल. पहिला येईल का तर यस, पहिला येतोय. अजूनही 2 बाकी आहेत. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल. काखेत कलसा गावाला वलसा अशा प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. जणू काय काखेतून चेंडू निघून गेला. बघा रिप्ले एक्साइटिंग आहे. यस, काखेतून चेंडू जातोय. आता मात्र 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आता मात्र 8 धावा. नाही हा चौकाराने थोडे मोमेंटमला शिफ्ट आणलंय. आता 4च्या पाड्यावर आल्यात. 4 दुनी 8. येस, 4-8चं इक्वेशन. बॅकफुटला टॅप केलं, चेंडूला समोर खेळण्याचा प्रयत्न. पाडे बोलू नका रे, पाडे बोलले की विकेट येतो. येस, अजून एका विकेटचं बटन, गॉन. आता इक्वेशन काय आहे दीपेश? 3 मध्ये 8. कदाचित एखाद्या चौकाराने अजून मजा येईल का? घेणार. येस, नक्कीच आपल्याला देखील 2चं पाढा म्हणायला तितकंच आवडेल. आणि बघा चेंडू बघितला ना तर टॅप केला गेला आणि धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट कोणाची जाते? ज्याने गेल्या चेंडूवर चौकार खेचला होता त्याची विकेट जाते. आता मात्र 3-8 ची गरज आहे. 3-8 कोणाची लागणार वाट? ओ क्या बात आहे. 3 मध्ये 8. आता लागेल कोणाची वाट?
या सर्व गोष्टी आता पाहिल्या जाणार. पहा जय जय जयने काय जबरदस्त कमबॅक केले गेले. जय पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुलटॉस. ओ बंदूक 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 कडक स्ट्रोक. या बंदुकीला कोण थांबवणार? कोणीच नाही. 9 मधले 9 सुद्धा खाली आहेत. इतका ताकदवर स्ट्रोक होता. चेंडू सी माडे गप्पार चौकार 4 धावा. आणि बॅटिंग रिव्ह्यू संपलेला आहे. तुम्ही अगोदर एक रिव्ह्यू घेतला होता त्या मला आता तुम्हाला बॅटिंग रिव्ह्यू मिळणार नाहीयेत. यस मृदुल सर आता कसं सर आता बेदुने 4 पाडा म्हटलं येतंय. बेदुनी 4 मध्ये जय संपूर्ण लाल झालाय. इतका लाल झालाय की त्याच्या अडचणी वाढल्यात. प्रेशर 2000 रुपयाचं पारितोषिक जर काय 5000 रुपयाचं पारितोषिक जर काय UCC डोंगरपाडा संघ विजयी झाला तर आकाश घरत यांच्याकडून असणार आहे. पहा आता 2 मध्ये 4 एका कडक स्ट्रोकने मॅच ऑन केले. त्या खेळाडूचं नाव होतं सोहम. सोहम समोर जय 2-4. ओ कडक कडक चॅम्पियन चॅम्पियन UCC डोंगरपाडा. आमदार झाला ज्याने खासदार निवडून आणला. विजेत्यांच्या हार्दिक हार्दिक स्वागत जाणला. बहुजन विकास आघाडीचा झेंडा फडकत राहणार हाय. फडकत राहणार हाय. शिट्टी वाजणार हाय दादा. शिट्टी वाजणार हाय. फक्त शिट्टीच वाजणार हाय दादा. शिट्टी वाजणार हाय. समोर त्यांचे चालणार नाही जोर. जरी असले किती जोर आमचे अप्पा हे आहेत जोर. वसईकराप्रमाणे पालघर सुधरून जाणार हाय. सुधरून जाणार हाय. शिट्टी वाजणार हाय दादा. शिट्टी वाजणार हाय. शिट्टी वाजणार हाय दादा. शिट्टी वाजणार हाय.
आलो 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 बारीक बारीक पाणी पड ही माझी गंगे तुला गौत आलो आलो बारीक बारीक पाणी पड ही माझी गंगे तुला गौत तुझ्या विना नाही मला बर मस्त तुझी आठवण अगदी रंग येत बारीक बारीक पाणी पड ही माझे गंगे तुला गौत बारीक बारीक पाणी पड ही माझे गंगे तुला गौत अरे डोंगर पडावाले हात वरती नाही पैसा पण हाताला पेट ग नाही पैसा पण हाताला पेट आजकालचे पोराचं कोंबड केस रे आजकालचे पोराचं कोंबड केस बोरीला बोर पिकलाय हात वरती बोर पिकलाय बोरीला बघून नाचला बोरीला बोर पिकलाय तुला पाहून नाचलाय बोरीला बोर पिकलाय तुला पाहून नाचलाय तुझ्यावर पिले झालाय लपून लपून मला येतो बेटा तुझ्यावर पिले झालाय लपून लपून मला येतो बेटा बोरीला बोर पिकलाय बघून आमच्या चिक्याला हरवायचं सोडा पाटील वारे